विश्व मराठी संमेलनात नेमकी कोणकोणत्या देशातून मराठी मंडळी आलेली आहेत चला पाहूया. रिचमंड व्हर्जिनिया, अमेरिका. रिचमंड व्हर्जिनिया, अमेरिका, वैशाली ठाकरे. सेंट लुईस मिझोरी, अमेरिका. आनंद चौथाई, एडिसन, न्यूजर्सी. विद्या जोशी, कॅनडा, टोरंटो. रीना कोरे यादव, युगांडा, कंपाला. अमित कुनवटकर, बाझेल, स्वित्झर्लंड. सचिन, सिंगापूर. मनोज कुलकर्णी, हाँगकाँग. प्रशांत सहाणे, क्वालालंपूर, मलेशिया. रवींद्र सोनार, जर्मनी. गणेश गीते, डब्लिन, आयर्लंड. राहुल उरणकर, आफ्रिका, केनिया, नैरोबी. मिनल रेणाविकर, श्रीलंका, कोलंबो. केतन काळे, टोरंटो, कॅनडा. नरेंद्र कल्याणकर, राले, नॉर्थ अमेरिका. डॉक्टर सुधन्वा पुरंदरे, इंडियाना, USA. प्रशांत जोशी, इंडियाना, अमेरिका. शलाका सावंत, न्यूजर्सी, अमेरिका. छाया गई, डालास, टेक्सास, अमेरिका. विजय गई, डालास, टेक्सास, अमेरिका. ॲक्च्युली मी महाराष्ट्र, पुणे, दुबई आणि US इकडे सगळीकडे काम करते. माझं नाव वैशाली उमरजकर. नमस्कार, मी सलील विनायक जामखेडकर, दुबईमध्ये, युनायटेड अरब अमिराती. नमस्कार, मी नरेंद्र कृष्णा वागडेकर, मी महाराष्ट्र मंडळ दुबईमधून आलेलो आहे. नमस्कार, मी अस्मिता नरेंद्र भागडेकर, महाराष्ट्र मंडळ दुबईहून आलेलो आहोत. तर पाहिलंत मंडळी, या विश्व मराठी संमेलनात नेमकी कुठकुठल्या देशातून जगभरातून मराठी माणसं इथे जमलेली आहेत. प्रत्येकाशी आपण संवाद साधणार आहोत आणि माय मराठीशी नातं जुळलेल्या मराठी माणसांसोबत गप्पा मारणार आहोत. काय मग मंडळी, कसा आहे तुमचा मूड? नाशिकच्या या पावनभूमीत जिथे शब्दांना धार देणारे आणि मराठी भाषेला राजभाषेचा सन्मान मिळवून देणारे आपले सगळ्यांचे लाडके म्हणजेच वा शिरवाडकर म्हणजेच आपले सर्वांचे कुसुमाग्रज जन्मले. आज त्यांची कर्मभूमी कुसुमाग्रज नगरी म्हणून सजली आहे. नमस्कार मंडळी, कसा आहे तुमचा मूड? मूड खास असेलच, पण आता तो ग्लोबल होणार आहे, कारण आपण आलो आहोत नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलनात. खूप छान छान कृती आहे तिकडे, खूप छान छान मराठी लोक कानाकोपऱ्यातून आलेली आहेत, जगातून कानाकोपऱ्यातून आलेली आहेत. पाहूया इथे काय काय पाहायला भेटणार आहे. चला, आपल्यासोबत आहेत एव्हरग्रीन अभिनेत्री अंशुमाला रामचंद्र पाटील. नमस्कार मॅम. नमस्कार. तुमचा उत्साह पाहून अक्षरशः मी भारावून गेले. मॅम, कसा आहे तुमचा मूड? माझा मूड एकदम झकास आहे आणि सर्वप्रथम नाशिकमध्ये येऊन इथे जो काय असा प्रफुल्लित झालो आहे ना, सर्वच कला म्हणजे उपजली निपजली सगळी इथंच. आणि सर्वप्रथम इथं राज्यकर्त्यांचं अभिनंदन केल्याशिवाय किंवा त्यांना थँक्यू म्हटल्याशिवाय चालणार अपुरं ठरेल हे. कारण गेले 4 वर्षापूर्वी त्यांच्या माइंडमध्ये ही पार्श्वभूमी आली आणि त्यामुळेच हे मराठी संमेलन साध्य होऊ शकलं. अदरवाईज जरा कठीण होतं एवढं भव्य दिव्य प्रकारामध्ये करणं. त्यामध्ये उद्योगमंत्री उदय सामंत असतील, आपले सर्वेसर्वा देवेंद्रजी असतील किंवा गिरीश महाजन असतील, छगन भुजबळ आहेत. म्हणजे मी कुठल्या राजकारण्यांमध्ये नाही आहे, परंतु या संमेलनामध्ये ज्यांचा सहभाग, ज्यांच्या सहकार्यानं हे साध्य होऊ शकलं, ह्या मंत्रिमंडळातल्या मान्यवरांमुळेच हे शक्य झालं. त्यामुळे सर्वप्रथम त्यांचं कौतुक आहे आणि त्यांचं अभिनंदनही आहे. आपल्यासोबत आहेत कोकण हार्टेड नाही महाराष्ट्र हार्टेड गर्ल. नमस्कार मॅम. नमस्कार. मॅम, पहिल्यांदा तर कसा आहे तुमचा मूड? भरपूर छान आहे माझा. आता तू जेवढे प्रश्न विचारशील मी उत्तर देऊ शकते. आपण खूप गाजलेलं व्यक्तिमत्व आहात आणि मराठी भाषेवर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल की मराठी भाषेमध्ये तुम्ही खूप छान छान अभिनय केलेले आहे, तुम्ही स्वतः कॉन्टेंट क्रिएटर आहात, तर मराठी भाषेतून व्यक्त होताना तुम्हाला कसं वाटतं?
खूप छान वाटतं. म्हणजे जी भाषा आपण रेग्युलर आपण वापरतो, आपली जी मातृभाषा, आपली जी बोलीभाषा आहे, त्यातून जेव्हा आपण व्यक्त होतो तेव्हा भरभरून व्यक्त होतो. म्हणजे आपला राग असेल किंवा आपला आनंद असेल, तो कोणत्याही इतर शिकलेल्या भाषांमधून जसा व्यक्त करता येत नाही ना, तो आपल्या भाषेतून व्यक्त करता येतो. आणि त्यामुळेच मी चिडले वगैरे काहीतरी मी माझ्या बोलीभाषेतच माझा राग व्यक्त करत असते. सर आताची आपली नवीन पिढी, तरुण पिढी मोबाईल, सोशल मीडिया ह्या थ्रू खूप त्या बाजूला अशी वळलेली आहे, पण मराठी भाषा ही त्याच रीतीने पुढे पुढे जाते. तर तुमचं मत काय सर यावर? मला खूप छान वाटतं. इनफॅक्ट आपल्या देशामध्ये जे हिंदीमध्ये पण व्हिडिओज बनवतात ना, त्यातले बहुतांश लोक मराठीच आहेत. भुवन बाम झाला, प्राजक्ता कोळी झाली. आणि मला असं वाटतं की भाषा हे माध्यम आहे भावना पोहोचवायचं. तर आता जेव्हा आम्ही व्हिडिओज वगैरे बनवतो ना, आता आमच्या स्पोटर पाय द्यायला खूप लोक तयार झाले. आता इतके लोक व्हिडिओज मराठीमध्ये बनवायला लागलेत. पण छान पण वाटतं. मला असं वाटतं की जेवढे जास्तीत जास्त व्हिडिओज मराठीमध्ये बनतील, जेवढे चांगले व्हिडिओज बनतील, तेवढा भाषेचा प्रसार होतो. असंख्य व्हिडिओज आता आपण बघतो इंस्टाग्रामवरती फीचर आला की ते वेगवेगळ्या भाषांमध्ये स्वतःहून डब करतात. तर मराठी लोक, मराठी चेहरा हा साता समुद्र पार पोहोचायची देखील शक्यता आहे. त्यामुळे छान वाटतं की लोक कॉन्टेंट बनवताना, व्हिडिओज बनवताना मराठीचा प्रयोग आहे हा पहिले करायचा निर्णय घ्यायला लागलेत. याच्याबद्दल खरंच छान वाटतं. मुळामध्ये मराठी भाषा मरते आहे किंवा आता कोणी काही बघतच नाही, हा आक्रोशच मला अमान्य आहे. हा आक्रोश लोक बघतात, मुलं येतात, ते निवडतात कुठलं नाटक बघायचं आणि ती निवड करण्याचा हक्क त्यांना नक्की आहे. तेव्हा ती येत आहेत, तर त्यांना जास्त प्रमाणात नाटक बघायला आणखी या एवढंच म्हणू शकतो. कारण हे सगळं काय होतं, ते OTT वरती काहीतरी बघतात, त्यांना हे निश्चित कळतं की तिथे ते कसं बघावं किंवा ते छोट्या काही इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर व्यक्त होतात तेव्हा त्यांना कळतं की तिथे कसं व्यक्त व्हावं. तर आज ज्या प्रमाणात मराठी प्रेक्षक नाटकं बघायला येतोय, जे प्रत्यक्ष आहे ते बघता मला असं वाटतं की हे निश्चित त्यांना कळत आहे. आणि जोपर्यंत दोन माणसं जिवंत एकमेकांशी बोलतात किंवा एकमेकांशी संवाद साधतात, तोपर्यंत नाटक जिवंत राहणार आणि मराठी नाटक तर जिवंतच राहणार. त्यामुळे मला असं वाटतं की तरुण मुलांना काही नाही, ते लिहित आहेत त्या पद्धतीने जास्तीत जास्त लिहा आणि जास्तीत जास्त काम करा. काही निराशाजनक परिस्थिती वगैरे नाही आहे. दुबईमध्ये म्हणजे आणि UAE तुम्ही म्हणजे बिलीव्ह नाही करणार, पण आमची सगळी जी मुलं आहेत ती मुलं मनाचे श्लोक म्हणतात, दासबोध अभ्यास वर्गाच्या कार्यक्रमांमध्ये येतात. आमच्या इथे वारसा म्हणून एक मोठी संस्था आहेत, मराठी शाळा आहेत, तर ती मुलं सगळे या याच्यामध्ये येतात. जरी आजची जी तरुण पिढी आहे ती व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि या याच्यामध्ये आहेत, पण त्याचा एक वेगळा फायदा पण आम्हाला असं झालेला आहे की त्यामुळे आम्ही खूप ती मराठी भाषेचा प्रसार करू शकलो आहेत आणि आमच्या मुलांना फार त्याची आवड आहे. तर ते बघतात आणि आमच्याशी आम्ही कंपल्सरी केलं आहे की त्यांनी घरी मराठी बोलायचं म्हणून. आणि महाराष्ट्र मंडळ दुबई ही 53 वर्ष जुनी संस्था आहे. ती त्याचं प्रमोट करायसाठी प्रत्येक गोष्टी करते. म्हणजे लहान मुलांचे कार्यक्रम आम्ही घेतो तिथे, त्यांना आम्ही एकांकिका, नाटक स्पर्धा, भाषण स्पर्धा, वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धा त्यांच्यामध्ये त्यांना आम्ही भाग घ्यायला सांगतो. आणि त्यांचं आम्ही त्यांना पण याच्यामध्ये पुढे कसं ते येतील, त्यांच्या कलागुणांना कसा वाव मिळेल आणि ॲट द सेम टाईम मराठी भाषा कशी पुढे याचा मी प्रयत्न करतो. तर मला खूप महत्त्वाचा असा प्रश्न पडला आहे की आपण दुबईतले मराठी आणि यशस्वी उद्योजक आहात. सर आपला उद्योग नेमका काय आहे? बरं, आता मी दुबईला 13 वर्षापासून आहे. दुबईला 2020 साली मी पहिला माझा व्यवसाय सुरू केला, ऑइल अँड गॅस इक्विपमेंट सेलिंग. तर मी 20 देशांमध्ये ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीला जे काही इक्विपमेंट लागतात तर ते मी सप्लाय करतो. आणि जेव्हा हे सप्लाय करत असताना थोडं दुबईचं मार्केट जे आहे ते ऑइल अँड गॅसवरती अवलंबून नाही आहे, हे खूप साऱ्या लोकांना माहीत नाही. मग आपण दुबईत राहतोय तर नक्की आपल्या समाजासाठी आपण काय देऊ शकतो, ह्या एका विचाराने मी आणि माझी वाईफ प्रिया पाटील आम्ही जरा एक संकल्प केला आणि आपल्या मराठी लोकांना काय देऊ शकतो. तर आम्ही टुरिझम सेक्टरमध्ये आपले जे मराठी लोक दुबईला येणार तर त्यांना आपण कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने एक दुबई दाखवू शकू, हा एक आमचा एक प्रामाणिक प्रयत्न करायचा आम्ही सुरुवात केली. आणि फॉर्च्युनेटली 2.5 वर्षांनी ही जेव्हा मी गणेश चतुर्थी त्या दिवशी कंपनी सुरू केली तर ती मराठी लोकांनी आम्हाला इतका सपोर्ट केला आणि आमच्या सर्व्हिसेस आवडल्यामुळे तर प्रत्येक दुबईमध्ये जेवढे मराठी लोक राहतात त्यांच्याकडे जेव्हा पहिला फोन जातो की आम्हाला दुबईला यायचं आम्ही काय करू, तर लोक सगळ्यात पहिले आमचा नंबर देतात. तर आम्ही त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं.
सो मराठी माणसांना आपण काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन द्यायला पाहिजे दुबईत राहून, त्याचा आम्ही एक प्रयत्न करत असतो. मी कायम असं म्हणतो की मासाहेब जिजाऊंनी शिवरायांना स्वराज्याचा मंत्र दिला असेल तो मराठीतूनच ना. शिवरायांनी आपल्या मावळ्यांना त्यांच्या मनामध्ये स्वराज्य पेरलं असेल ते मराठीतच ना. ते तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी हे सवंगडी स्वराज्य संवर्धनाची स्वप्न रंगवत असतील ती मराठीतच ना. मग हा सगळा इतिहास याची जननी मराठीच तर आहे. त्यामुळं इतिहासाचे पोवाडे आपण मराठीतनं जरूर ऐकावेत. पण आता मराठीच्या इतिहासाचे किंवा इतिहासातल्या मराठीचेही पोवाडे आता आपण नव्या पिढीपर्यंत पोहोचवले पाहिजेत. हे मराठी इतिहास आणि इतिहासातली मराठी ही नव्या पिढीपर्यंत गेली पाहिजे. ज्या मराठीनं स्वराज्य घडवलं, ज्या मराठीनं मावळे घडवले, ज्या मराठीनं त्याग समर्पण शिकवला, ती मराठी अधिकाधिक समृद्ध होणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. परकीय आक्रमणं त्यावेळी होती, त्या आक्रमणातनं मराठी तेजाळत राहिली. आता मात्र परकीय आक्रमक नाहीत, पण आपणच आता आपल्या मराठीला जपलं पाहिजे, ते अधिक तिचं विस्तारलं पाहिजे. मराठी विस्तारणारी आहे, ती लवचिक आहे, ती अनुकूलता आहे. त्यामुळे ती सातत्यानं वाढत राहील, पुढं वाढत राहील. मला निश्चितपणे खात्री आहे या अशा मराठी भाषेच्या उत्सवामुळं मराठीचं हे वैभव अधिकाधिक वाढत जाईल. आणि मी सातत्यानं सांगतो की आता उद्याच्या पिढीपर्यंत इतिहासातल्या मराठी भाषेचा हा समृद्ध वारसा पोहोचला पाहिजे. तर आपल्या उद्याच्या पिढीला कळेल की आपण किती समृद्ध भाषेचे वारकरी आहोत. ज्या भाषेनं धारकरी घडवले, ज्या भाषेनं वारकरी घडवले, त्या भाषेचे आपण वारसदार आहोत. जग जिंकायची ताकद माझ्या माय मराठीत आहे. त्यामुळे निश्चितपणे या उत्सवात येऊन या माय मराठीचा गौरव करताना आनंद वाटला. आता मल्लखांबसाठी कोणकोणत्या या संमेलनाद्वारे किंवा आणखीन जे जे कार्यक्रम होत आहेत, उपक्रम राबवले जात आहेत, तर मल्लखांब या आणखी 5 वर्षात पुढे आम्हाला कुठे पाहायला मिळेल? खरं म्हणजे स्वप्न खूप मोठी आहेत की आपल्या मराठी मातीमध्ये जन्माला आलेला मल्लखांब, महाराष्ट्रामध्ये जन्म आलेला मल्लखांब हा महाराष्ट्राच्या बाहेर भारताच्या अन्य राज्यांमध्ये सुद्धा जायला पाहिजे. जो पूर्वी फक्त महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा 4च राज्यांमध्ये पोचला होता, तो आता भारतातल्या 34 राज्यांमध्ये प्रचलित आहे. नियमितपणे त्याचं प्रशिक्षण दिलं जातं. आणि एवढंच नव्हे तर भारताच्या बाहेरसुद्धा 52 देशांमध्ये मी त्या ठिकाणी जाऊन मल्लखांबाचं प्रशिक्षण दिलेलं आहे. मुलांना तयार केलेलं आहे, प्रशिक्षक तयार केलेले आहेत, पंच तयार केलेले आहेत. आम्ही प्रयत्न करतो की कुठेतरी आशियाई स्पर्धांमध्ये, एशियन गेम्स असोत, कॉमनवेल्थ गेम्स असोत किंवा अगदी ऑलिम्पिक्समध्ये मल्लखांब आपल्याला नेऊन पोचवायचं आहे. त्याच्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत. मराठी भाषा ही 2000 वर्षापूर्वीची आहे. अलीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. पण ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेचा अर्थ करण्याकरता मराठी भाषेचा आग्रह धरला किंवा मराठी भाषेत ती आणली, गीता मराठी केली. त्याच वेळेला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे असं वारकऱ्यांचं मत आहे. त्यामुळे ती उत्तरोत्तर ती समृद्ध होत राहणार आहे. ते संमेलन आणखीन भरत राहतील, असे कार्यक्रम आणखीन होत राहतील, तर मराठी भाषा या दृष्टीने आणखीन किती पुढे आपल्याला पाहायला मिळेल? भविष्यामध्ये आता हे विश्व मराठी साहित्य संमेलन होत आहे. आज ही मराठी भाषिकांच्या दृष्टीनं खूप आनंदाची गोष्ट आहे की जगभरामध्ये अनेक भाषा आहेत, परंतु येणाऱ्या भविष्य काळामध्ये मराठी ही संपूर्ण जगामध्ये अधिराज्य गाजवेल असा आम्हाला विश्वास वाटतो. मराठी विश्वचे वेगवेगळ्या ठिकाणी समन्वयक राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागांनी जबाबदारी टाकलेली आहे. आणि त्यांची ऑनलाईन व्याख्यानं पण होतात, बैठका पण होतात. आणि त्या सगळ्या बैठकांच्या मधून एक व्यासपीठ मराठी बांधवांना मिळतं आहे. याखेरीज साहित्य रंग नावाचा कार्यक्रम मी पण स्वतः सुरू केला आहे, ज्याच्यामध्ये दर शुक्रवारी एक कार्यक्रम साहित्यिक कथा, कविता, वेगवेगळ्या प्रकारची प्रवास वर्णनं याच्याबद्दलचं अभिवाचन केलं जातं. विधानमंडळामध्ये सुद्धा आम्ही विनोदाच्या गावा जावे म्हणून आपल्या मराठी साहित्यातलं विनोदाचे काय काय अनुभव आहेत त्याच्यावरती आधारित कार्यक्रम केला. तर मुळामध्ये मराठी बोलली पाहिजे, लिहिली पाहिजे, संवादाची भाषा मराठी असली पाहिजे आणि व्यापाराची भाषा पण मराठी असली पाहिजे की जेणेकरून ही भाषा जी आहे तिचं सामर्थ्य जिवंत राहील. हल्ली आपण पाहतो की मराठी आणि इंग्लिश असं बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर मराठी भाषेचा प्रसार या निमित्ताने कसा होऊ शकतो असे संमेलन आणि कार्यक्रमांद्वारे? अशा कार्यक्रमांमध्ये नक्कीच तरुणांना ऊर्जा मिळते की आपण मराठी पण टिकवलं पाहिजे. ज्ञानेश्वरांच्या पासून ही मराठी भाषा आणि त्याचं जे काही त्याचं साहित्य आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. आणि आज आपण बघतो की पूर्वीच्या काळामध्ये केवळ ग्रंथ लिहिणे किंवा पुस्तक लिहिणे एक विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती.
आता मात्र सर्वसामान्य कष्टकरी लोकसुद्धा लिहिते झालेत आणि त्याच्यामुळं सर्वसामान्यांचे प्रश्न त्या पुस्तकाच्या रूपाने, ग्रंथाच्या रूपाने समोर येत आहे. भाषा वाढते, बोली भाषांचंही महत्त्व अतिशय मोठं आहे. केवळ प्रमाण भाषाच असली पाहिजे असं नाही, तर बोली भाषासुद्धा या अतिशय सुंदर आहेत, त्यासुद्धा टिकल्या पाहिजेत. आणि त्या दृष्टीने आपण फार शुद्धतेवरती भर न देता बोली भाषा असतील किंवा जी आपली नेहमीची व्यवहारातली भाषा असेल त्या भाषेचा सुद्धा वापर वाढवला पाहिजे. आणि मला वाटतं तो वाढला तर मराठी भाषा नक्कीच टिकेल. आपण जे कंटेंट रेडी करतो, तयार करतो, तर प्रेक्षकांसमोर ते मांडताना व्ह्युअर्स म्हणजे जे लाईक व्ह्युअर्स आहेत ते कसे बघतात आणि याचा विचार तुम्ही कसा करता, त्याची तयारी कशी असते? नाही, खरं तर रिलेट होणारे कंटेंट पाहिजे. हे माझ्या आयुष्यात कुठेतरी झालं होतं, असा एक दाजी माझ्या आयुष्यात कुठेतरी आहे आमच्या कुटुंबामध्ये, जो दर 2 मिनिटाला रुसून बसतो. असा एक पाटील आहे आमच्या गावात, असा एक माणूस आहे आमच्या गावात जो भयानक शिव्या देतो आणि जो एकदम कडक शिस्तीचा आहे. रिलेटेबल कॉन्टेंट असलं की लोकांना आवडतो. मला असं वाटतं रिलेटेबिलिटीवरतीच जास्त फोकस केला पाहिजे. सोशल मीडियाच्या फील्डमध्ये तुम्हाला उतरायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा असावा तो कॉन्टेंट. म्हणजे काय तुम्ही लोकांसमोर सादर करणार आहे, त्याच्यानंतर असावं की तो कशा पद्धतीनं सादर केला पाहिजे, त्याच्यानंतर त्याची क्लिअरिटी असेल, मग व्हॉइस क्लिअरिटी असेल, पिक्चर क्लिअरिटी असेल, मग एडिटिंग लेवल असेल किंवा त्याच्या डिफरंट भरपूर त्याच्यामध्ये तुम्हाला चान्सेस आहेत. पण सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे असावं तो कॉन्टेंट. म्हणजे तुम्ही काय लोकांसमोर देणार आहात आणि कशा पद्धतीनं देणार आहात. म्हणजे आज मला या ठिकाणी आवर्जून सांगायला आवडेल की मी आजही माझ्या व्हिडिओसाठी माईक वापरत नाही, आजही माझ्या व्हिडिओसाठी मी कॅमेरा वापरलेला नाही आहे, आजही माझ्या व्हिडिओसाठी एडिटर माझ्याकडे कामाला नाही आहे, आजही माझ्याकडं स्क्रिप्ट लिहिण्यासाठी कोणी स्क्रिप्ट लिहिणारा रायटर देखील माझ्याकडे नाही आहे. जे काही आहे ते माझ्या मनातले विचार आहेत. मराठी आणि पोटभाषा म्हणजे मराठी नेमकी काय आहे, तर प्रत्येकाची पोटभाषा एकत्र येऊन जे काय होते ती मराठी. म्हणजे अभिजाततेचा जो दर्जा मिळाला तो काय फक्त प्रमाण मराठीला मिळाला असं मला मुळीच वाटत नाही. तो मराठीच्या सगळ्या लहेजांना मिळून मिळाला आहे. कारण संपूर्ण जर महाराष्ट्र आणि त्याची आपण जर टक्केवारी काढली तर प्रमाण भाषेत बोलणारी माणसं कमी आहेत आणि विविध बोली भाषेत बोलणारी माणसं जास्त आहेत. म्हणजे आणि बोलीभाषा ही ना आपल्या एक्सप्रेशनसाठी किंवा आपल्या अभिव्यक्तीसाठी खूप ज्याला आपण म्हणतो की आपला आत्मा आहे तो. म्हणजे मला काही सादर करायचं असेल तर मला भाषेच्या व्याकरणाने भावनेच्या व्याकरणाला अडथळा आणता कामा नये असं मला वाटतं. त्यामुळे माझी बोलीभाषा जी आहे ती मला माझ्या भावना व्यक्त करताना कुठलाच अडथळा आणत नाही. पण मला येत नसलेली प्रमाण भाषा ही मला जर अडथळा वाटत असेल तर मराठीने अजून सर्वव्यापी होणं गरजेचं आहे. सगळ्यात म्हणजे ही मराठी भाषाच पूर्ण विश्व आहे असं म्हणावं लागेल. कारण इथं शिवाजी महाराजांनी पराक्रम केले, त्यानंतर ज्ञानेश्वरी सुद्धा मराठीमधून लिहिली, जो की भगवद्गीतेचं जे प्रत्येकाला आपल्या मराठी बांधवांना ज्याचा अर्थ कळत नाही ती ज्ञानेश्वरांनी ओवींमधून मराठी भाषेमधून समजावून सांगितली होती. आणि मी पण मराठी शाळेमध्येच शिकतो म्हणून मी एक गाणं म्हणेल, शाळा मराठी माझी शाळा मराठी व शाळा मराठी माझी शाळा मराठी जशी लेकरा माय धरती या पोटी व जशी लेकरा माय धरती या पोटी अभिमान मराठी अभिजात मराठी. जय शिवराय. तुमचं मत काय आहे? इथे सगळं एकत्र आलेले आहेत मराठी भाषेविषयी, तुम्ही काय सांगा? तुम्हाला ना पटकन कवितेतनं मत मांडतो जी मी आज सकाळी लिहिलेली आहे. ओके. ज्ञानोबा चरणी लीन होऊन, ज्ञानोबा चरणी लीन होऊन तुकोबाचे गोड अभंग गाऊन, छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन, निळ्या मंडपाखाली महाराष्ट्र भूमीवर संत पंत तंतांनी केले समृद्ध मराठीपण, मराठी गौरवाचा मळवट कपाळी लावून, स्वाभिमानाने पुढे नेऊ विश्व मराठी संमेलन, स्वाभिमानाने पुढे नेऊ विश्व मराठी संमेलन. अजून काय सांगणार आहे? स्वाभिमान आहे, हा अभिमान आहे, हा गर्व आहे मराठी असल्याचा. आणि या संमेलनामध्ये मला असं वाटतं मी पहिला संमेलन संमेलन जेव्हा झालं तेव्हा पहिलं संमेलन मुंबईत झालं होतं आणि त्याचा मान मला मिळाला होता. आम्ही सगळ्या कलाकारांनी केलं होतं. तर खूप आनंद आहे, खूप उत्साह आहे आणि जगभरातनं लोक आलेले आहेत, त्याच्यामुळे मराठी जन आलेले आहेत आणि खूप सुंदर वातावरण आहे. आणि आता जे चाललेलं आहे की मराठी भाषा जगवायला पाहिजे, इतकी सुंदर आपली मराठी भाषा आहे. म्हणजे ती बोलाल तसं त्या प्रत्येक म्हणजे तू 10-10 किलोमीटरच्या अंतरावर मराठी भाषा
वेगवेगळ्या पद्धतीची बोलीभाषा आणखीन ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर छान वाटते, ते ऐकायला छान वाटते, मजा येते. आता मी कोकणातली आहे, तर कोकणात जे मालवणी भाषा, तर तुम्ही त्या याच्यावर प्रेम करा ना भाषेवर आपल्या. मुळात काय आहे की भाषेवर प्रेम करणारी माणसं पाहिजेत आणि भाषेवर माझं हेच सांगणं आहे की सगळ्यांनी आपल्या भाषेवर प्रेम करा. मायक्रोस्कोप प्रोजेक्ट आहे आणि आपण एका ताईंसोबत बोलणार आहोत, श्रुती नेटावणे ताईसोबत. नमस्कार ताई. नमस्कार. ताई, कसा आहे तुमचा मूड? खूप छान आहे, एनर्जेटिक आहे की सर्व येतात आणि त्यांना समजतं आहे की आम्ही काय काय डिस्प्ले करतो आहे आणि आम्ही लॅबमध्ये ॲक्च्युली काय करत असतो दिवसभर, ते सर्व आम्ही इथे दाखवतो. याविषयी मला थोडक्यात माहिती हवी आहे की मराठी भाषा आणि हे ह्या दोघांचा काय मेळ साधलाय तुम्ही? लोकांना याबद्दल नसतं माहिती, म्हणून आम्ही आता तुम्ही बुक्समध्ये सपोज वाचाल तसे सर्व इंग्लिशमध्येच असतं. तर इथे आम्ही हा मॉडेल डायरेक्टली लॅबमधून इथे आणलेला आहे आणि लोकांना मराठीतून सांगतो आहे की काय असतं, जीव काय असतात छोटे छोटे, आणि ही मशीन काय आहे, मराठीतून हे सर्व सांगतो आम्ही. कारण की बुक्समध्ये तर सर्व इंग्लिशमध्येच असतं म्हणून. या ड्रोनच्या मागचा उद्देश ही आहे की हा जो ड्रोन आहे हा खूप सारे काम करू शकतो एकासोबत. जसं की पहिलं काम, ज्या ठिकाणी मेडिसिन वगैरे पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी हा ड्रोन मेडिसिन सप्लाय करू शकतो. या ड्रोनची जी रेंज आहे ती 100 किलोमीटरची आहे आणि हा 110 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने उडतो. ओके, त्यानंतर हा फक्त 5 सेकंडमध्ये 110 किलोमीटरची स्पीड अचीव करून घेतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक ॲडव्हान्स GPS टेक्नॉलॉजी लागली आहे की हा सगळ्या प्रकारचे GPS कॅप्चर करू शकतो. या ड्रोनमध्ये आपल्याला काही करायची जरूरत पण नाही. हा ड्रोनमध्ये तुम्ही एक मिशन देणार ना, तर ऑटोमॅटिकली हा ते मिशन करून येऊन पण लागेल. मी गव्हर्नमेंट आयटा कॉलेजमधून आलेला आहे. आता हे जे ड्रोन आहे ना, हे आपलं 3 महिन्यामध्ये मी लॉन्च करणार आहे. याचं टाईप सर्टिफिकेट झालं नसेल की TC, याच्यामध्ये एक UIN नंबर भेटून जाईल की ज्याच्याने हे गव्हर्नमेंट रजिस्टर होऊन जाईल, ज्याच्याने ह्याला प्रत्येक लोक घेऊ शकता आणि उडू शकता. ही संकल्पना कशी सुचली आणि हा आपला जो उपक्रम आहे हा कधीपासून चालू आहे? हा कोरोना काळापासून चालू आहे. जेव्हा ऑनलाईन शिक्षण घेत होते विद्यार्थी, तेव्हा विद्यार्थ्यांना ते रटाळवाणं वाटायचं, म्हणून आपण काहीतरी बोलका काहीतरी साहित्य तयार करावं. त्याच्यातून मग मी ऑनलाईन शिक्षणात बोलक्या बाहुल्यांद्वारे शिक्षण सुरू केलेलं आहे आणि त्यातच आमची बोलकी इंदुबाईसुद्धा तयार झालेली आहे. विद्यार्थ्यांना हा उपक्रम अत्यंत आवडतो आहे. शिक्षकांना सुद्धा प्रेरणा मिळते आहे या उपक्रमातून आणि विविध साहित्याद्वारे इंग्रजी माध्यमाचे मुलं आमच्या मराठी शाळेत येत आहे, ही आमच्यासाठी कौतुकाची गोष्ट आहे. आणि ह्या विविध अशा जे आमच्या शासनाचे जिल्हा परिषदेचे उपक्रम आहे तर त्या उपक्रमांमुळे विद्यार्थी आमच्याकडे येत आहेत. नमस्कार मंडळी, मी इंदुबाई आणि हो, तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे. मराठी मूड चॅनल आय्या लय भारी लय झाक, तुम्ही त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. हो, येते मी, बघा मग मराठी मूवी चॅनल.